श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण शिवायच्या जवळ असलेल्या त्या वस्तूबद्दल थोडक्यात जाणून घेतलं. शिवाय आणि लावण्या दोघांची पुन्हा एकदा भेट पाहिली. त्या भेटीमध्ये दोघांनी एकमेकांना दिलेलं टशन पाहिलं. आता कथेच्या पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी भाग 7. लेखिका व कथावाचन जानकी. प्रणवने जेव्हापासून श्रद्धाला किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हापासून तो तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होता. काहीच वेळासाठी बाहेर जायचा आणि पुन्हा तिच्या रूम मध्ये येऊन बसायचा. खर तर त्याला श्रद्धा खूप घाबरलेली होती. तिला अशी भीती वाटत होती की त्याने तिच्यासोबत काही वाईट करू नये. त्याची नजर तिच्यावरच टिकून असायची. त्यामुळे ती त्याच्या नजरेला घाबरली होती. त्याच्या मनात काही वेगळं आलं आणि त्याने आपल्यासोबत काही वाईट केलं तर, असा प्रश्न तिला सारखा सतावत होता. रात्रीचं जेवण करून प्रणव तिच्या रूम मध्ये येऊन बसला होता. आता हा रात्रभर आपल्यासोबत याच खोलीत थांबणार की काय म्हणून घाबरली होती ती. तसही आजकाल कोणाचा भरवसा नसतो. कोण कुठल्या वेळी कसा डाव टाकेल काही सांगता येत नाही. त्याला आपल्या समोरच्या खुर्चीवर बसताना पाहून तिने अडखळत बोलायला सुरुवात केली. तू तू रात्रभर इथेच? घाबरून अडखळत बोलण्याचा प्रयत्न करत होती ती. पण तिला वाक्य पूर्ण करण्याच्या आतच तो बोलायला लागला. मी रात्रभर इथेच थांबणार आहे, तो म्हणाला आणि तिचे हातपाय गळून गेले. मी कुठे पळून जाणार नाही. प्लीज तू इथे थांबू नकोस, ती घाबरून म्हणाली. तिची भीती ओळखून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. का? माझी भीती वाटत आहे का तुला? त्याने तिच्या मनातली भीती ओळखून तिला विचारलं. त्याच्या त्या प्रश्नावर तिने घाबरून मान खाली घातली. घाबरू नकोस, मी तुला काही करणार नाही. माझं काम झाल्यावर तुला सोडून देईन. तोपर्यंत असंच तुला या रूम मध्ये आणि माझ्या नजरेमध्ये कैद ठेवणार आहे. तो खुर्चीवर मागे रेलून बसत आपले दोन्ही हात डोक्याखाली बांधत म्हणाला. असं रात्रभर तू माझ्याकडे पाहत बसणार आहेस का? कमीत कमी झोपेपुरतं तरी मला मोकळं कर. मी खरंच सांगते, अजिबात पळण्याचा प्रयत्न करणार नाही मी. असा तर तो काही आपल्याला सोडणार नव्हता. झोपण्यासाठी तरी त्याने आपल्याला मोकळं करावं अशी तिची इच्छा होती. अशी खुर्चीवर रात्रभर ताटकळत झोपू शकणार नव्हती ती. तिच्या बोलण्यावर त्याने आपल्या डोक्याखालचे हात सोडले. तेच हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवून थोडासा तिच्याकडे झुकला. मला तुम्हा दोघी बहिणींवर अजिबात विश्वास नाही. मी जेवढा समजत होतो त्यापेक्षा कितीतरी चालाख आहात तुम्ही दोघी. तो तिच्यावर नजर रोखून म्हणाला. प्लीज आता एवढा तरी विश्वास ठेव. नाही जाणार मी खरंच. रात्रभर या खुर्चीवर मला झोप लागणार नाही. तू काही मला सोडणार नाहीस हे मला समजलं आहे. मी पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकणार नाही. अशी व्यवस्थाही तू नक्कीच केली असणार. तुझ्या सुरक्षेवर तरी तुला विश्वास असायला हवा, ती काकुळतीने म्हणाली. त्यावर तो हसला. अगदी योग्य ओळखलंस मला. तुझ्यावर विश्वास नाही म्हणूनच तर तू पळून जाणार नाहीस याची व्यवस्था करून ठेवली आहे मी. चल ठीक आहे, फक्त झोपण्यापुरतं तुला मोकळं करतो. एक मात्र नक्की की मी या रूम मधून बाहेर जाणार नाही. इथेच झोपणार, याच बेडवर. तो रूम मध्ये असलेल्या बेडकडे इशारा करत म्हणाला. तुला कुठे झोपायचे ते झोप. मी त्या सोफ्यावर झोपते. मग तर झालं. सोड आता प्लीज. जेवायलाही दिलं नाही आहेस तुम्हाला. कमीत कमी झोप तरी व्यवस्थित घेऊ दे, ती वैतागलेल्या आवाजात म्हणाली. कारण त्याने जेव्हापासून तिला बांधून ठेवलं होतं तेव्हापासून तिला जेवायला दिलं नव्हतं. पाण्यावरच होती बिचारी. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही
तोपर्यंत तुला अन्न भेटणार नाही. पाण्यावरच जगावं लागणार. तुझ्यासोबत एवढा निष्ठुरपणा का होत आहे याचं कारण तुला चांगलं माहीत आहे. मी तरी फक्त तुझं अन्न बंद केलं आहे. विचार कर, त्याशिवाय धर्माधिकारीच्या हाती लागली असतीस तर सुरू असलेलं पाणीही बंद झालं असतं. तुला स्वतःच्या हाताने शिक्षा करायची आहे त्याला. म्हणूनच तर त्याने तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट केलेली नाही. तो तिचे हात सोडत म्हणाला. पण शिवायचं नाव ऐकताच तिला थरथर सुटली. खरंच, जर आपण त्याच्या हाती लागलो असतो तर प्रणव म्हणाल्याप्रमाणे त्याने खूप मोठी शिक्षा दिली असती मला. पण हे आता असं झालं की वाघाच्या जबड्यातून सुटलो आणि लांडग्याच्या तावडीत सापडलो. तो वाघ आहे तर हा लांडगा. याचं काम नाही केलं तरी शिक्षा होणार, आणि त्याच्या हातात सापडले तर तोही शिक्षा करणारच. दोन्हीकडून माझी शिकार होणार. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या प्रणवच्या प्लॅनमध्ये सामील झाले होते. आता तिला भारी पश्चाताप व्हायला लागला होता. असं होतही ना, जेव्हा आपण एखादी वाईट गोष्ट करतो तेव्हा काही वाटत नाही, पण जेव्हा त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात तेव्हा मात्र आपल्याला पश्चाताप होतो. तसंच काहीसं हिच्या बाबतीत झालं होतं. वेळ निघून गेल्यावर आता काय करणार म्हणा. बस आता रडत. जा जाऊन झोप. उद्यापासूनच तुला काम सुरू करायचं आहे. प्रणव तिला तिच्या विचारातून बाहेर आणत म्हणाला. भानावर येऊन तिने तिच्या हातांकडे पाहिलं तर त्याने तिचे हातपाय सोडले होते. ती उठून सोफ्याकडे झोपायला जाणार तितक्यात तिचा फोन खणाणला. तो फोन प्रणवकडे जप्त होता. त्याने खिशातून मोबाईल काढून त्यावर नाव पाहिलं तर श्रद्धाच्या दीदीचा फोन होता. तुझ्या बहिणीचा फोन आहे. फोनकडे पाहतच तो गालातल्या गालात हसत म्हणाला. तशी ती फोन घेण्यासाठी समोर आली. इथून पुढे तुला फोन वापरायला अजिबात मिळणार नाही. तुझ्या बहिणीशी काय बोलायचं ते मी बोलतो. तू जाऊन झोप. तो फोन घेऊन रूम मधून बाहेर जाण्यासाठी वळला. थांब, मला एकदाच दीदीशी बोलू दे. नंतर नाही मागणार मी तुझ्याकडे फोन कधीच. एकदा शेवटचं बोलू दे म्हणून आपली इच्छा व्यक्त करत होती ती. कारण जोपर्यंत त्याच्या ताब्यात होती तोपर्यंत तिला मोबाईल मिळणार नव्हता हे तिला माहित होतं. मला माझं वाक्य रिपीट करायला लावू नकोस. हातपाय सोडले आहेत तुझे. बांधायला मला पुन्हा वेळ लागणार नाही. जाऊन गुपचूप पड त्या सोफ्यावर, नाहीतर रात्रभर खुर्चीवर झोपायला लागेल. तो चिडून म्हणाला. मग तिचा नाईलाज झाला. गुपचूप जाऊन सोफ्यावर आडवी झाली. तिला सोफ्यावर झोपेपर्यंत तो तिथेच थांबला होता. नंतर तो मोबाईल घेऊन बाहेर गेला. श्रद्धाच्या दीदीचा आलेला पहिला फोन कट झाला होता. त्याने स्वतःहून न लावता तिचा फोन येण्याची वाट पाहिली. 3 मिनिटांनी तिचा फोन आला. त्याने थोडा वेळ वाजू दिला आणि मग उचलून कानाला लावला. हॅलो श्रद्धा, कुठे आहेस तू? पोहोचल्यानंतर फोन करणार होतीस ना? रात्र झाली तरी तू पोहोचलीस की नाही सांगायला मला फोन केला नाहीस. इथे किती काळजी लागून आहे मला. फोन उचलल्याबरोबर तिने काळजीने विचारलं. काळजी करू नकोस, ती व्यवस्थित माझ्याजवळ पोहोचली आहे. इकडून प्रणव म्हणाला. तसा पुरुषी आवाज ऐकून श्रद्धाची दीदी हक्कीबक्की झाली. कोण बोलत आहे? माझ्या बहिणीचा फोन तुमच्याकडे कसा? कुठे आहे ती? तिने बहुतेक त्याचा आवाज ओळखला नव्हता म्हणून ती विचारत होती. इतक्या लवकर माझा आवाज विसरलीस? आपल्या प्लॅन पार्टनरला कशी काय विसरू शकतेस तू? तो उपहासात्मक हसत म्हणाला. तेव्हा कुठे तिला त्याची ओळख लागली. प्रणव, तू श्रद्धाकडे कधी गेलास आणि का? श्रद्धाच्या दीदीने रागाने विचारलं. मी तिच्याकडे नाही गेलो, ती माझ्याकडे आली आहे. आय मीन, पळून चालली होती ग ती, म्हणून मी तिला उचलून आणलं. प्रणव म्हणाला. तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली. हे बघ, तुला मी आधीच म्हटलं होतं
की पुन्हा कधी माझ्या बहिणीला यात ओढू नकोस. समजत नाही का तुला? त्याने तिला उचलून नेलं म्हटल्यावर तिच्या रागाचा पारा चढला होता. माझ्यासोबत बोलताना असा राग राग करायचा नाही. तुझ्या बहिणीने जे काम अपूर्ण सोडलं आहे तेच काम पूर्ण करण्यासाठी मी तिला पळून जाण्यापासून रोखलं आहे. जोपर्यंत ती ते काम पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी तिला सुटका देणार नाही. आता तुझं बोलून झालं असेल तर फोन ठेव, मला महत्वाची कामे आहेत. असं म्हणत तो फोन ठेवायला जाणारच की ती घाईत बोलायला लागली. थांब प्रणव, तुझ्या एका शब्दावर आम्ही तुझं काम करायला तयार झालो होतो. मध्ये सर्व बाजी पलटली. आता पुन्हा तिच्या वाट्याला असं काही नको प्लीज. मी तुझ्यासमोर हात जोडते. लहान आहे रे ती, तिचं संपूर्ण आयुष्य बाकी आहे अजून. शिवाय धर्माधिकारीने आणि त्याच्या परिवाराने तिला पाहिलेलं आहे. ती त्यांच्यासोबत बरेच दिवस राहिली आहे. कोणीही तिचा चेहरा विसरलेला नाही आहे. पुन्हा त्याच्या तावडीत सापडता सापडता ती वाचली आहे. आता तिला त्या त्रासात ढकलू नकोस प्लीज. ती कळवळून म्हणाली. ती नाही तर मग कोण बरं काम करणार? कोण बरं? कोण बरं? तो नाटकीपणे विचार करत म्हणाला. ते नाटकी बोलणं तिलाही समजत होतं, पण ती मध्ये न बोलता ऐकत होती. तुझी बहीण नाही तर मग तू सही. विचार केल्यानंतर तो गंभीर स्वरात म्हणाला, पण त्याच्या या निर्णयाने तिच्या पायाखालची जमीन सरकली. काय? मी मी कशी? ते ऐकून तिला जबरदस्त धक्का बसला होता. तो असा काही निर्णय देईल तिला अजिबात वाटलं नव्हतं. का? तुझ्या बहिणीला त्यात ढकलू नको म्हणत आहेस ना? मग ती नाही तर तू करायचं माझं काम. तुला त्यांनी अजून पाहिलेलं नाही, चेहऱ्याचाच प्रश्न आहे, तर मग तू हे काम परफेक्ट करू शकतेस. बघ, विचार कर. तो म्हणाला. मात्र तिला काय उत्तर द्यावं ते कळेना. अरे पण सोपं नाही आहे त्याच्या घरात जाणं. मी काहीही बहाणा करून त्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक माझ्यावर विश्वास ठेवण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत. एकदा अनुभव आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या कुठल्याही मुलीला कसे घरात घेतील ते? तिला खूप भीती वाटत होती. शिवायच्या घरात शिरणं म्हणजे मृत्यूच्या विहिरीमध्ये जाणं. मग तुझ्या बहिणीची सुटका विसरून जा, नाही मिळणार तिला. तिला तयार करण्यासाठी मुद्दाम तो असा बोलत होता. आता श्रद्धा नाही तर तिची बहीणच हे काम करणार, असं त्याने मनोमन ठरवलं होतं. त्याच्या बोलण्यावर तिने दीर्घ श्वास घेऊन सोडला. याशिवाय तिच्याकडेही पर्याय नाही हे तिला लक्षात आलं. ठीक आहे, मी घेते ही जबाबदारी, पण माझ्या बहिणीला सोड. आपल्या बहिणीला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठीच तर ती तयार झाली होती. तुझ्या बहिणीला मी तिथे पाठवण्याचं रद्द केलं, तेच खूप आहे तुझ्यासाठी. जेव्हा तू काम पूर्ण करशील तेव्हाच तिची सुटका करणार, नाहीतर दगा द्यायला तू आणि तुझी बहीण माहीर आहात. तिला सोडलं तर तू सुद्धा पळून जाऊ शकतेस, त्यामुळे मी ही रिस्क घेणार नाही. सकाळपर्यंत तू मला इथे हवी आहेस, समजलीस? जोपर्यंत ते काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो तिला सोडणार नाही हे पक्क होतं. हा त्याचा अंतिम निर्णय त्याने सुनावला आणि तिचं काहीच न ऐकता फोन ठेवून दिला. फोन ठेवून तोच फोन 2 बोटांच्या मध्ये गरगर फिरवत तो हसतच रूम मध्ये गेला. तिकडे श्रद्धा त्यांचं काय बोलणं चालू असेल या काळजीने जागीच होती. जसा रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तिने सोफ्यावर झोपून घेतलं. गुपचूप डोळे मिटून पडून राहिली, जेणेकरून त्याला असं वाटावं की ती झोपली आहे. त्याने आत आल्यानंतर तिच्याकडे नजर टाकली. माहित आहे तू एक उत्तम अभिनेत्री आहेस, पण माझ्या समोर अभिनयाची काहीच गरज नाही. बहुतेक त्याला समजलं होतं की ती फक्त डोळे मिटून झोपण्याचं नाटक करत आहे, म्हणून तो बेडच्या दिशेने जात म्हणाला. त्याच्या बोलण्यावर तिने डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहिलं. मी ते आपली चोरी पकडली गेली म्हणून ती अडखळत बोलत होती.
उद्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तो बेडवर आडवा होत म्हणाला. काय? तिने काय सरप्राईज आहे असं विचारलं. सरप्राईज आहे ते असं आत्ताच सांगून त्याची मजा कशाला खराब करायची ना. उद्यासाठी आहे ते, उद्याच कळेल. आता मस्तपैकी झोप घे बघू. तो म्हणाला तेव्हा ती पुन्हा सोफ्यावर आडवी झाली. काय बोलणं झालं असेल या दोघांचं? कुठल्या सरप्राईज बद्दल बोलत आहे हा? काहीच कळायला मार्ग नाही. माझ्या दीदीलाही फसवलं नसेल ना याने? तसं काही झालं नसावं म्हणजे मिळवलं. श्रद्धा मनातल्या मनात विचार करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्या नेहमीप्रमाणे कामाला जाण्याची तयारी करत होती. तेव्हाच बाहेर एक गाडी येऊन उभी राहिली. त्यामध्ये 2 माणसे होती. पॅसेंजर सीटवर बसलेल्या माणसाने ड्रायव्हरकडे पाहून बोलायला सुरुवात केली. नक्की हेच घर आहे का रे? पॅसेंजर सीटवरच्या माणसाने ड्रायव्हरकडे पाहून विचारलं. हो दादा, हेच घर आहे. पत्ता तरी हाच मिळाला होता. ड्रायव्हरनेही सांगितलं. एकदा फोन करून कन्फर्म करून घे. चुकीच्या घरात जायचं नाही तर आपण. कर त्याला फोन. त्याने ड्रायव्हरला कोणाला तरी फोन करायला सांगितला. त्याच्या सांगण्यावरून त्याने लगेच नंबर डायल केला. हॅलो. हा, आम्ही आत्ताच घरासमोर पोहोचलो आहोत. तू दिलेल्या पत्त्यावरच आहे. तुला फोटो पाठवतो. तेच घर आहे का सांग. ड्रायव्हर म्हणाला. पण फोनवरचा व्यक्ती चिडला. ती नवीनच तिथे शिफ्ट झाली आहे. मला तरी कसं माहित असणार की ते घर तिचंच आहे? तिथे पोहोचलाच आहेस तर जाऊन दरवाजा वाजवायला हात दुखत आहेत का? की गाडीतून खाली उतरायला पाय दुखत आहेत? फोनवरचा व्यक्ती चिडून म्हणाला. अशा भाषेत बोलायचं काम नाही. आपल्याशी आणि आपल्या दादाशी नेहमीच मान देऊन बोलायचं. समजलास काय? ड्रायव्हर त्याच्या बोलण्याने चिडला होता. 7 लाख रुपये दिले आहेत मी. त्यामुळे तोंडाला कुलूप लावून बसायचं काम तुझं आहे. उतर गाडीच्या खाली. जाऊन दरवाजा वाजव. तेव्हाच ती त्या घरात राहते की नाही ते समजेल. त्या माणसाने कशाचे तरी 7 लाख रुपये दिले असं सांगितलं. तेव्हा ड्रायव्हरने शेजारी बसलेल्या त्याच्या दादाकडे पाहिलं. त्याने डोळ्यांनी इशारा करून त्याला शांतपणे बोलायला सांगितलं. त्याच्या इशाऱ्याने ड्रायव्हरने आपलं तोंड आवर्त घेतलं. ठीक आहे, नंतर फोन करून कळवतो. ठेवतो फोन. असं म्हणत पुढे बोलायची इच्छा न उरल्याने ड्रायव्हरने फोन कट केला. दादा, मी जाऊन पाहतो तिथे कोण राहतं ते. तुम्ही उन्हातान्हात खाली उतरू नका. कन्फर्म झाल्यानंतरच मी तुम्हाला बोलावतो. ड्रायव्हर म्हणाला. त्यावर त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. ड्रायव्हर खाली उतरला आणि घराकडे जायला निघाला. दरवाजाजवळ पोहोचल्यानंतर त्याने बेल वाजवली. भिंतीवर एक हात टेकवून दुसरा हात कमरेवर ठेवून दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागला. बेल वाजून 1 मिनिट झाला तरी कोणी दरवाजा उघडला नव्हता. वैतागून त्याने दुसऱ्यांदा बेल वाजवली. तेव्हा दरवाजा उघडला गेला. आतली व्यक्ती काहीतरी कामात असेल एवढं सुद्धा समजत नाही का रे? लावण्या दरवाजा उघडून आपल्या दारासमोर उभ्या असलेल्या त्या ड्रायव्हरकडे पाहून म्हणाली. मला वाटलं दूधवाला आला आहे. तू कोण आहेस? सकाळी 10च्या दरम्यान दूधवाला दूध द्यायला यायचा. साधारण तिच्याच वयाचा मुलगा होता. त्यामुळे ती त्याला एकेरी भाषेत बोलत असायची. आज मात्र वेगळ्याच कुठल्या व्यक्तीला तिथे पाहून ती आश्चर्यचकित झाली होती. तुम्ही लावण्या जाधव ना? ड्रायव्हरने तिच्याकडे पाहून विचारलं. आधी तर त्याने वरून खाली खालून वरपर्यंत तिच्यावर नजर फिरवली. त्याची ती फिरणारी नजर पाहून तिला त्याचा राग आला. आधी हे असं पाहायचं बंद कर. डोळे काढून त्याच्या गोट्या खेळता येतात मला. त्याने विचारलेल्या प्रश्नाचं हो की नाही उत्तर न देता तिने त्याला धमकी टाकली. पाहत होतो.
फोटोमधील मुलगी आणि तुम्ही एकच आहात की नाही याचं निरीक्षण करत होतो. ड्रायव्हर निर्लज्जपणे म्हणाला, तर तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. कसला फोटो? तिने न समजून विचारलं. हा फोटो. त्याने खिशातून फोटो काढून तिच्या समोर धरला, तर तो तिचाच फोटो होता. आपला फोटो एका अनोळखी माणसाच्या हातात पाहून ती चकित झाली होती. माझा फोटो तुझ्याकडे कसा? कोण आहेस तू? तिने चकित होऊन विचारलं. मी सांगतो. ड्रायव्हरच्या मागून कोणीतरी म्हणालं. तशी तिची नजर त्याच्या मागे गेली. त्याला पाहून आधी तर तिला तो ओळखू आला नव्हता. नंतर जेव्हा ओळखलं तेव्हा तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तू? कोण असेल तिच्या समोर? ती ओळखत असेल का त्याला? का तिला त्याला आपल्या समोर पाहून आश्चर्य झालं असेल? श्रद्धाची बहीण इथे आल्यानंतर काय होणार? कसा प्रवेश मिळवणार ती धर्माधिकारी कुटुंबामध्ये? हे कळेलच पुढील येणाऱ्या काही भागांमध्ये. तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की कळवा. भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा. तुमच्या प्रोत्साहनामुळे लिखाणाला हुरूप येत आहे. असेच प्रोत्साहन देत रहा. भेटूया पुढील भागात. पुढील भाग लवकरच. धन्यवाद.